न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। प्रशासकीय निष्क्रियतेमुळे कोलर नदीचा श्वास गुदमरला। कोट्यवधींचा निधी असूनही सावनेर प्रशासन गाढ झोपेत। सावनेर शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या कोलर नदीचे अस्तित्व सध्या प्रशासकीय उदासीनतेमुळे धोक्यात आले असून येथील घाण आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करून नदीच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून कोट्यवधींचा विशेष निधी मंजूर करून आणला आहे। मात्र हा अवाढव्य निधी हातात असूनही सावनेर प्रशासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे प्रत्यक्ष कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही। लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून दिला असतानाही प्रशासन कामात दिरंगाई करत असल्याने जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। नदीपात्राची सध्याची स्थिती पाहिल्यास तेथे केवळ कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते। परिसरातील मांस आणि मासळी बाजारातील सर्व घाण आणि टाकाऊ पदार्थ थेट पात्रात फेकले जात असल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे। यामुळे जवळच असलेल्या शाळा आणि मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना श्वास घेणे कठीण झाले आहे। नदीचे हे प्रदूषण केवळ पर्यावरणाचा ऱ्हास करत नसून एका मोठ्या महामारीला निमंत्रण देत आहे। प्रदूषणासोबतच पुलाच्या आणि रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या रानटी झाडांमुळे हा परिसर अपघातांचे केंद्र बनला आहे। या झुडपांमुळे वाहन चालकांना समोरील रस्ता दिसत नाही आणि यामुळे येथे वारंवार अपघात घडत आहेत। साधी झाडे कापण्याची तसदी न घेणारे प्रशासन नेमके कोणाच्या हितासाठी काम करत आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत। प्रशासनाने जर तात्काळ मंजूर निधीचा विनियोग करून स्वच्छता केली नाही तर सावनेरची जनता रस्त्यावर उतरून प्रशासकीय इमारतीला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही असा निर्वाणीचा इशारा स्थानिकांनी दिला आहे। सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट। सर ही कोलार नदी आहे, यांच्यामुळे इथे मटन मार्केट चिकन मार्केट इथे आहे। आणखी ही जी नदी आहे यांचं पूर्ण जाम झालेली आहे कचऱ्यामुळे। हो, तुम्ही काय म्हणता याच्याबद्दल? तर माझं म्हणणं असं आहे की कमीत कमी वर्षातून एकदा हे नदी पूर्ण क्लिअर झाली पाहिजे। आता तुम्ही हे गाडी उपाटी पहा, सर्व पाणी गोळा होते, तिथं वास मारत आहे पूर्ण। आणि इथे साफसफाई पण नाही दिसत आहे आणि इथे जवळ शाळा आहे। हो, आणि इथे वसतिगृह आहे, वसतिगृह मुलींचं आहे आणि हे कचरा पाहा तुम्ही। ह्या दुर्गंधीमुळे तुम्हाला त्रास होतो ना? खूप त्रास होतो ना, वास येते। आणि हे खालता याचं जे रस्ता आहे तिथं हे टपरा पाणी काय ठेवलेलं आहे, तिथून हे वरतं जाताना माणसाला काय इतकी गाडी दिसत नाही आणि त्याचा फार ॲक्सिडेंट पण होतं तिथं वरती आहे ना। आणि हे पहा, हे यासाठी हे झाडं पाहता, हे काही कापले नाही काही नाही। आता बाईकून येते त्या डोक्यात त्याला झाडे लागतात ते पहा। हे कमी कमी काठी कापली पाहिजे इथे। आणि नदी कमी खूप सफाई खूपच जरुरी आहे। तुम्ही पाहा ना, हे कॅमेरा दाखवायचा लोकांनी काही त्या नदीत साठलेल्या पाणी पहा, कसा वास मारत त्याचा, गंदगी पहा तिथं। आता ते तिथं शौचालय गेलं, तिथं हे मुर्गीचे पंखा फेकून ठेवले होते। तुम्ही त्या दिवाळच्या पाठीमागे पहा, कशाची गाडी येते पण ते त्याच्यात टाकत ना टाकता तिथं टाकून ठेवले, ते तिकडे पण पहा तुम्ही। पुरा फेका ना, त्याच्यामुळे